कार्यकर्त्यांना सांगितलं आहे आणि पोलिसांनी आता यातून मार्ग काढलेला आहे। खरं तर हळूहळू आता हे आंदोलन थांबवण्यात येत आहे। मेधा कुलकर्णी देखील शनिवारवाड्यातून निघून जाताना पाहायला मिळतात, पण 1 आठवड्याची मुदत मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे आणि जर 1 आठवड्यात जर हे काढलं नाही तर तोपर्यंत जो आहे तोपर्यंत पुन्हा आम्ही आंदोलन करू। 1 आठवड्याची मुदत पोलिसांना दिली आणि मेधा कुलकर्णी आता जे आहेत ते शनिवारवाड्याच्या बाहेर जात आहेत। खरं तर मेधा कुलकर्णींनी सांगितलं आहे की 1 आठवडा तुम्ही जो आहे तो निर्णय घ्या। 1 आठवड्यात हा जो अनधिकृत दर्गा आहे किंवा अनधिकृत मजर आहे ती काढा, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन जे आहे तो करू। आता हे काही वेळात हे आंदोलन स्थगित होईल। बरं, या संदर्भात आनंद दवे यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। ते फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आनंदजी, माझा आवाज आपल्याला येत असेल। हे संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना इथे आक्रमक झाली आहे। शनिवार वाडा आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, तिथे अशा प्रकारे आता धार्मिक तेढ निर्माण केला जातोय का? काय आपली प्रतिक्रिया? शनिवार वाडा केवळ ऐतिहासिक स्थळ नाहीये, ते हिंदूंचे विजयाचं प्रतीक आहे। मोगलांना माशी खायला लावणारी ती जागा आहे, ज्याच्यावर दिल्लीवर लाल किल्ला वर भगवा झेंडा फडकवणार ते स्थान आहे। हिंदूंसाठी ते वंदे मातरम इतकंच प्रिय आहे आणि याची इस्लामवाद्यांना पूर्णपणे कल्पना होती, तरी सुद्धा त्यांनी मुद्दामून काम केलं हिंदूंना डिवचण्याचं आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आम्ही आता पुण्यात नाहीये, पंढरपूरला आहोत। आम्ही टीव्हीवर बघतो आहोत तुमच्या चॅनलवर, खासदाराला तिथे आत जाऊ देत नाहीत पोलीस, भगवा झेंडा लावू देत नाही पोलीस। हे पोलीस नेमकं कोणाचं काम करतात? हे पोलीस कोणाच्या पगारावर कामाला आहेत? हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। बर, या मुलींनी जिथे ते नमाज पठण केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मेधा कुलकर्णींनी केली आहे, आपण सहमत आहात का त्याची? फक्त गुन्हा दाखल नाही करायचं, त्यांना अटक केली पाहिजे आणि मोठ्या कलम लावली पाहिजे। हा राष्ट्रद्रोहाचा कलम आहे, हिंदूंना भडकवण्याचा कलम आहे। मेधा ते सुद्धा असं थोडंसं बोटचेपी धोरण का घेतात मला कळत नाही। तिथून हल्लच नाही पाहिजे त्यांनी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत। पण अशा प्रकारे तुम्ही सारसबागेत नमाज वाचणार, तुम्ही शनिवारवाड्यात नमाज वाचणार आणि शनिवारवाड्याच्या बाहेर जी मशीद आहे त्याच्यावर भगवा झेंडा आम्हाला लावता येणार नाही दर्ग्यावर। आम्ही लावू, आम्ही 4 दिवसांनी पुण्यामध्ये येतो आहोत। पुढच्या रविवारी आम्ही तिथं करू जे आम्हाला करायचंय ते। पण अतिशय हिंदूंना डिवचण्याचं काम केलेलं आहे इस्लामीवाद्यांनी। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि याचे परिणाम पुन्हा पुन्हा सांगतो, त्यांना भोगावे लागतील आणि लागतील। जी, आपल्यासोबत फोन लाईनवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील सुद्धा